यावेळेस वेगवान चेंडू होता परंतु हातामध्ये कव्हरचा क्षेत्ररक्षक करणार नाहीये चुकी. विकेट. आकाशच्या बॅट मधून एक धाव आणि तो होतोय बाद. रोहन यावेळेस थोडीशी रणनीती बदलली गुलमोहर बोत्रेवाडी संघाने. प्रशांत पहिले षटक हाताळतो परंतु यावेळेस रोहनला पहिलं षटक दिलं आणि रोहन जो पाठीमागच्या मॅच मध्ये एक उत्कृष्ट गोलंदाज ठरला होता, पूर्णपणे कमबॅक करून दिला होता त्याने आपल्या संघाला, तोच रोहन पहिल्या षटक हाताळतोय आणि दुसऱ्या चेंडूवरती संघाला यश मिळवून दिलंय. आकाश बाद होतोय. एक धाव त्याच्या बॅट मधून आले. सोन्या आणि महेश ही जोडी. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आहे त्याच्या डाव्या बाजूला. चेंडू जातोय डीपला. चांगला स्टॉप केलाय त्या ठिकाणी. 2 धावा धावून कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावेच्या मदतीने धावफलक 3. यॉर्कर, सुरेख यॉर्कर पाहायला मिळाला. चेंडू स्टॉप करता आलेला नाहीये परंतु प्रशांतचा बॅकअप आहे. एक धाव येते. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे पोहोचते. 4 आकड्यावरती चांगली गोलंदाजी. रोहन कोणताही मोठा स्ट्रोक आलेला नाहीये आतापर्यंत. लाईन ऑफ द पिच चेंडू थोडेसे वाईड लाईन हाताळतोय. ऑफ साइड दी ऑफ. हा देखील त्याच पद्धतीचा चेंडू या ठिकाणी स्टॉप केलाय. पुन्हा एकदा चुकीचं क्षेत्ररक्षण जयेश. सातत्याने त्या ठिकाणी फंबल झालंय परंतु प्रशांत लगेचच रिकव्हर करतोय. ऑफ साइडला जे आमचे प्रेक्षक मायबाप बसलेले आहे त्या कट्ट्यावरती, तिथून उठायचं आहे. जे प्रेक्षक बसले त्या ठिकाणी त्या कट्ट्यावरती, ते आपण मैदानाच्या आतमध्ये बसले दादा, तिथून आपण बाहेर जायचंय. विनंती असेल तुम्हाला. पहिल्या षटकात आतापर्यंत 5 चेंडू झाले. चांगली गोलंदाजी रोहनची. हा देखील चांगला बॉल आहे. अतिरिक्त बाउन्स. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा आलाय. धावफलक 6. स्टेट रिजन मध्ये फटका सजवलाय आणि मिस फील्ड. महत्वपूर्ण रन्स गुलमोहर बोत्रेवाडी संघासाठी. धावफलक पोहोचते 10. नवीन गोलंदाज प्रशांत. वेळ घ्यायचा नाहीये दोन्ही टीमनी. 10 धावा झाले धावफलकावरती. आपला रनअप सेट करत असताना तुम्ही प्रशांतला पाहत असाल. श्री नाईकबा चषक 2026 बक्षीस पात्र फेरीत जाणार ही मॅच. वीर हनुमान मांटेकरवाडी हा संघ पुढे पोहोचलाय. मिस टाइम झालाय फटका. आणखीन एक कॅच ड्रॉप होतोय. प्रत्येक चेंडूवरती मिसफील्ड पाहायला मिळते गुलमोहर बोत्रेवाडी संघाकडून. धावफलक पुढे पोहोचले 11 या आकड्यावरती. महत्वपूर्ण मॅच आहे. बक्षीस पात्र फेरीमध्ये जाणार ही मॅच आहे. दोन्ही बाजूने एक लढाई लढली जाते. हुक करण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय डिक्लेअर क्षेत्रामध्ये. दुसरं षटक हाताळण्यासाठी प्रशांत आलाय. रोहनने पहिलं षटक चांगलं हाताळलं होतं. शेवटच्या चेंडूवरती मिसफील्डचा चौकार जरूर आला असेल परंतु त्यानंतर प्रशांत आला. प्रशांत आतापर्यंत दोन्ही चेंडू चांगले हाताळलेत. एक कॅच पण ड्रॉप झाली. धावफलक 12 या आकड्यावरती. स्टेट डाऊन द ग्राउंड. महेशच्या बॅट मधून षटकार येतोय. या पहिल्या इनिंग्स मधील पहिला षटकार.
धाव फलक पोहोचले 18 या आकड्यावरती. प्रवीण स्मृती बामणवाडी संघाचं आकाश स्वस्तात बाद झाला होता, परंतु त्यानंतर महेश ऑन द फायर. आणखीन एक लॉफ्ट केलाय, क्षेत्ररक्षक आहे डीपला. अगदी हातातून कॅच सुटली होती, परंतु त्यानंतर लगेच चेल टिपला. विकेट. महेश ज्याच्या बॅट मधून आपण 14 धावा पाहिल्या, महत्वपूर्ण रन्स असतील संघासाठी. धाव फलक पोहोचलाय 18 या आकड्यावरती. दुसरा गडी बाद झालाय. 4 चेंडू झालेत, उर्वरित 2 चेंडू बाकी आहेत. मनोज आलाय, कॅप्टन स्वतः. शेवटचे 2 चेंडू असतील या फर्स्ट इनिंग्स मधील. प्रशांत कमबॅक राहिलाय त्याचा षटकारानंतर. फुलटॉ चेंडू होता, मिस टाइम जरूर झाला होता. चांगला कॅच. स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न कव्हर्सला आहे क्षेत्ररक्षक. पैकी थोडीशी क्रॉस राहिले. एक धाव येते मनोजच्या बॅट मधून. एका धावेच्या मदतीने धाव फलक पुढे पोहोचेल 19 या आकड्यावरती. स्ट्राइक वरती असेल सोन्या. पहिल्या इनिंग मधील शेवटचा चेंडू प्रशांतचा. शेवटचा चेंडू आणि शेवट गोड केलाय. सोनू तुझा माझ्यावरती भरोसा आहे का, परंतु या सोन्यावरती भरोसा आहे संघाचा. या षटकाराने धाव फलक जाऊन पोहोचतोय 25 या आकड्यावरती. 26 धावांचं लक्ष उभं केलंय गुलमोहर बोत्रेवाडी संघासमोर. प्रवीण स्मृती बामणवाडी संघ, तुम्ही लगेच मैदानाचा ताबा घ्या मित्रांनो. सातत्याने कॉल दिले जाणार नाहीये. या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती मुख्य अतिथींचा हेतूची सत्कार सन्मान आपण संपन्न करणार आहोत, ज्यांच्या माध्यमातून द्वितीय पारितोषिक लाभलं. माननीय श्री विकास दशरथ चोरगे यांचा या ठिकाणी हेतूची सत्कार सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती संपन्न करणार आहोत. मान्य आदरणीय श्री विकास दशरथ चोरगे साहेब ज्यांच्या माध्यमातून आपल्याला द्वितीय पारितोषिक लाभलं, त्यांचा हेतूचे सत्कार सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती संपन्न करणार आहोत. त्याचबरोबर एक गोड व्यक्तिमत्व आदरणीय ललकेत साहेब यांचा देखील यथोचित सत्कार सन्मान या आपण मुख्य व्यासपीठावरती संपन्न करणार आहोत. आमचे आधारस्तंभ दशरथ दादा यांच्या शुभ हस्ते आपण हा यथोचित सत्कार सन्मान संपन्न करणार आहोत. मॅचला होते सुरुवात. 12 चेंडू 26 धावांची गरज. स्ट्राइक वरती आहे प्रशांत आणि नॉन स्ट्रायकिंगला जयेश. गोलंदाजी ट्रॅक वरती विजय. पहिला बॉल. चला थोडं स्पीड ठेवूया. पहिला चेंडू लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. पंचांचा नो बॉलचा इशारा. फ्रीटचा चेंडू
आणि पीठची संधी असेल ती म्हणजे प्रशांतला थोडीशी गपलत क्षेत्ररक्षण सजवण्यामध्ये. चांगला चेंडू होता विजय यांचा, ऑफ साइड दी ऑफ चेंडू चांगला हाताळला होता, त्याच्या राडारापासून खूप लांब हाताळला होता चेंडू. हाफ ट्रेकर होता, लॉफ्ट करण्याचा प्रयत्न मिस टाइम झालाय. एक धाव येते डिक्लेअरच्या स्वरूपामध्ये. एका धावेच्या धावफलक पुढे पोहोचेल 2 आकड्यावरती. फ्रीटचा बॉल होता, परंतु चांगली गोलंदाजी विजयांची. पहिला चेंडू अप्रतिम दर्जेदार हाताळला होता, त्यानंतरचा हा देखील चेंडू चांगला. 26 धावांचा पाठलाग करण्यासाठी संघ उतरलाय. हो, यावेळेस ऑन साइडला 1 बाउन्स कॅरी केला जाईल. एक धाव येते, जयेश येईल स्ट्राइक वरती. धावफलक पुढे पोहोचतंय 3 आकड्यावरती. त्याला स्पीडअप ठेवायचा विजय दादा. स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न मिस टाइम झालाय. कॅच इटचा कॉल. 4 जण होते, परंतु चेंडू नो मॅच लँड मध्ये पडतोय. मनोज चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न जरूर करत होता, परंतु पोहोचू शकले नाहीये. धावफलक पोहोचते 5 आकड्यावरती. 26 धावांचा पाठलाग करण्यासाठी संघ उतरलाय. चांगला बॉल यावेळेस अकुट टोप्याचा चेंडू होता. पंचांनी वाईट दर्शवलाय. विजय प्लेयर ऑफ द मॅच जर्सी त्यांनी परिधान केले. धावफलक पोहोचले 6 आकड्यावरती. एक चोटी धाव घेण्याचा प्रयत्न. वाईट प्लस बायच्या स्वरूपामध्ये 1 धाव. 2 धावा टोटल येत आहेत. 2 धावेच्या मदतीने धावफलक पुढे पोहोचेल. सलग 3 षटकारासाठी गणेश फौजी यांच्याकडून 1001 चं पारितोषिक आलंय. चांगली गोलंदाजी. लेग स्टंपच्या वरून चेंडू जातोय. हो, विजयने आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली. पहिले षटक हाताळतोय. कोणतेही हात खोलण्याचे चान्सेस दिलेले नाहीये फलंदाजांना. बॅटीच्या रडार मध्ये होता प्रशांतच्या. कॅच ड्रॉप होते. पंचांचा 4 धावांचा इशारा येतोय. ओ, कॅच ड्रॉप होते. महत्वाची कॅच होती. धावफलक 4 धावेच्या मदतीनं 12 आकड्यावरती. आतापर्यंत 5 चेंडू झालेत या षटकातील. शेवटचा बॉल. खूप लांब गेलाय. मी नाही थांबणार. मैदानाच्या बाहेर मारणार. प्रशांतच्या बॅट मधून षटकार.
धावफलक पोहोचेल 18 या आकड्यावरती. तसेच या चषकामध्ये या परव्या श्री नाईकबा चषक 2026 मध्ये त्यांचं आगमन होत आहे ते म्हणजे सर्वांचे लाडके माननीय श्री महेश दत्तात्रय चोरगे साहेब, शिवसेना उपशहर प्रमुख नवी मुंबई, ज्यांच्या माध्यमातून प्रथम पारितोषिकासाठी योगदान लाभलेलं आहे. त्याचबरोबर माननीय श्री सुनील दादा मस्कर समाजसेवक यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. आमचे संपूर्ण मान्यवर मुख्य व्यासपीठाच्या दिशेने येत आहेत. सहर्ष स्वागत. त्याचबरोबर आदरणीय विकास चोरगे साहेब असतील, दलके साहेब असतील आणि इतर संपूर्ण मान्यवर संस्कृतीची रीत अशी सदैव तत्पर अतिथ्याला, कार्यसिद्धीच्या मानकऱ्यानो शब्द फुले तुमच्या स्वागताला, शब्द फुले तुमच्या स्वागताला. श्री नाईकबा चषक 2026 मध्ये ही रॉयल ग्रँड एंट्री आमच्या प्रमुख पाहुण्यांची या ठिकाणी होते. अतिथी कक्षामध्ये सहर्ष स्वागत. श्री नाईकबा चषक 2026 गलमेवाडी गाव शैक्षणिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा प्रत्येक क्षेत्रामध्ये या गावाने आपला ठसा उमटवलाय. या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. धावफलक पोहोचले 18 या आकड्यावरती. 6 चेंडू 8 धावांची गरज. शेवटच्या षटकाराने संपूर्ण मॅचचं पारड बदललं. 6-8 ची गरज. चला थोडा स्पीडअप ठेवूयात चेंडूची, परंतु चेंडू जातोय गोशांकी क्षेत्रामध्ये. एक धाव येते. धावफलक पोहोचेल 20 या आकड्यावरती. 4 चेंडू आणि 6 धावांची गरज. माननीय आदरणीय नामदार शंभूराजी देसाई साहेब यांचे सहाय्यक माननीय आदरणीय विशालजी चोरगे साहेब या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं या स्पर्धेमध्ये आपण सहर्ष स्वागत करूया. बॉलर आहे तयार. पहिलाच बॉल आणि चेंडू डॉट बॉल येतोय. मॅच मध्ये आणखीन ट्विस्ट. 3 चेंडू 6 धावांची गरज. 3-6 ची गरज. जय दुर्गा माता गणेश मंडळाचे माजी अध्यक्ष माननीय आदरणीय तरुण मंडळाचे अध्यक्ष आदरणीय माननीय अधिकरावजी चोरगे हे देखील उपस्थित झाले. त्यांचे आपण सहर्ष स्वागत करूया. सातत्याने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडू जातोय डिक्लेअर क्षेत्रामध्ये. धावफलक पोहोचले 21 या आकड्यावरती. 2 चेंडू 5 धावांची गरज. यापेक्षा महामुकाबला पाहणं म्हणजे, आणि ही मॅच प्रकारची लढत श्री नाईकबा चषक 2026 मध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. 2-5 ची गरज. चांगली गोलंदाजी सोन्याची. 2 कॅचेस जे ड्रॉप झालेत ते कॅचेस पकडण्याचं तर अजून चित्र वेगळं दिसलं असतं. मॅच अंतिम टप्प्यात आहे. चांगली गोलंदाजी. 2 चेंडू 5 ची गरज. जयेश हार्ड हिटर फलंदाज बोत्रेवाडी संघाचा. प्रशांतची बॅट देखील चांगली बोलले. त्याच्या बॅट मधून एक षटकार, एक चौकार आलाय, परंतु जयेश कडे स्ट्राईक असेल. 2-5 ची गरज. अप ट्रॅकर अतिरिक्त बाउन्स. डाऊन द लेग साइड. लेग स्टिक मिस करून जाणार हा चेंडू. व्हाईट बॉल येतोय. समीकरण बदलतंय. धावफलक पुढे पोहोचले 22 या आकड्यावरती. 2 चेंडू आणि आता 4 धावांची गरज. हा चेंडू खूप महत्वपूर्ण असेल या मॅच मधला. 2-4 ची गरज. चेंडू उडवलाय. खूप उंच गेलाय. क्षेत्ररक्षक आहे. कॅच पकडली जाते. विकेट. महत्वपूर्ण विकेट. मैदानामध्ये एकच जल्लोष. राजू दादा विकेटचा वादा. विकेट येते. जयेश अडकळत्या पाऊलांनी डगआउटच्या दिशेने जातोय. मॅच येऊन ठेपले अंतिम टप्प्यात. एनपी लाईव्ह वरती तुम्ही पाहाल हा अप्रतिम कॅच. चांगला जजमेंट आणि त्यानंतर एकच जल्लोष राजू दादा यांचा. 1 चेंडू आणि 4 धावांची गरज. स्ट्राईक वरती असणारा फलंदाज अजय. 1-4 ची गरज. एका बाजूला प्रवीण स्मृती बामणवाडी, गुलमोहर बोत्रेवाडी. लढत खेळली जाते श्री नाईकबा चषक 2026 गलमेवाडीकरांच्या या आयोजनासाठी. पर्व 9. 1 चेंडू 4 धावांची गरज. सोन्या
सोनूवरती भरोसा कोणाचा नसेल, परंतु सोनूवरती भरोसा आहे संघाचा, बामणवाडीकरांचा. एक चेंडू 4 धावांची गरज. बॅट स्विंग मोठ्याने राहिले, एक चेंडू जातोय तो त्याने, एक चेंडू 4 धावांची गरज. सोनू तुझा माझ्यावर भरोसा आहे.